तुम्हाला अमरावती विमानतळाचा खूप फायदा होईल अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता लोकार्पण झालं आणि त्यानंतर काही दिवसांनी काही महिन्यांनी पुन्हा हे विमानतळ बंद पडलं किंवा विमानसेवा सुरू राहिली नाही असं व्हायला नको। अखंडित विमानसेवा सुरू राहावी अशी ही अपेक्षा करूया। विमानतळावर म्हणजे अमरावती विमानतळावर पहिलं विमान उतरलेलं आहे। या विमानतळाचं आजपासून लोकार्पण होत आहे। अमरावतीकरांकरता आनंदाची बातमी आहे। वॉटर सॅल्यूट पहिल्या विमानाला देण्यात आलं, ज्यात होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि अनेक व्हीव्हीआयपी नेते मंत्री। यानंतर आशिया खंडातला म्हणजे असा दावा तरी केला जातोय की आशिया खंडातलं सगळ्यात मोठं पायलट प्रशिक्षण केंद्र, वैमानिक प्रशिक्षण केंद्र हे अमरावतीमध्ये सुरू होत आहे आणि त्याचं सुद्धा लोकार्पण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। फार महत्त्वाच्या या दोन घडामोडी आहेत। विमानसेवा सुरू झाली ही तर मोठी बातमी आहेच, पण त्याबरोबर नवे प्रशिक्षण चांगलं असलेले पायलट्स बनवणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे। आणि त्याकरता प्रशिक्षण केंद्र अमरावतीमध्ये, महाराष्ट्रात अमरावतीमध्ये सुरू होत आहे। आशिया खंडातलं हे सगळ्यात मोठं प्रशिक्षण केंद्र असेल असा दावा केला जातोय। दोन दृश्य एका वेळेला, अमरावती विमानतळाचं लोकार्पण आणि दुसरीकडे पहिलं प्रवासी विमान जेव्हा रनवेवर उतरलं तेव्हा वॉटर सॅल्यूट या विमानाला दिलं गेलं त्याची दृश्य। खूप सुंदर रनवे दिसतोय आणि रनवेवर विमान उतरल्यावर जे वॉटर सॅल्यूट देण्यात आलंय अप्रतिम अशी दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत। अमरावती विमानतळाचं लोकार्पण झालेलं आहे, त्याची फ्रेम आपण बघतोय। जेव्हा तुम्ही रनवेवरून बाहेर पडाल आणि विमानतळावर प्रवेश कराल तेव्हा काय दृश्य असेल तर हे दृश्य असेल जे आपल्याला आता मंत्र्यांच्या मागे दिसतंय। म्हणजे आपण अमरावती विमानतळाचा फर्स्ट लुक असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही। विमानतळाचा फर्स्ट लुक तर आधीच न्यूज 18 लोकमतवर सगळ्या प्रेक्षकांनी पाहिलाय, पण एका बाजूला पहिलं प्रवासी विमान अमरावतीमध्ये दाखल झाले। लक्षात घ्या, विदर्भातल्या सगळ्यांनाच किती आनंद होईल याची कल्पना आपण करू शकतो, कारण आता त्यांना मुंबईला जायचंय किंवा इतर कुठल्याही ठिकाणी जर पोहोचायचंय तर ते सोपं ठरणार आहे, कारण अमरावती मुंबई असा विमान प्रवास आजपासून त्यांच्याकरता एक दिवसाआड का होईना सुरू झालेला आहे।